तुझ्यासाठी कुणी काय काय घेतलंय ते विचार आणि मग देवदर्शन. मी प्रत्येकाला विचारते. विचार. चला नंबर 1, देवाच्या देवपूजेला जायचं. मग देवाच्या देवपूजेसाठी तू काय घेतलंस? नारळ पेढे अगरबत्ती घेतली देवासाठी आणि गुलाबाचं सुंदरचं फुल घेतलं थांब नाक्यावरती. चला नंबर 2, देवाच्या देवपूजेला निघायचं. मग देवाच्या देवपूजेसाठी काय घेतलं तू? नारळ अगरबत्ती. तू पण नारळ अगरबत्ती घेतली. बरं हरतुरी नारळ अगरबत्ती घेतली. हा थांब नाक्यावरती. मग चला नंबर 3, देवाच्या देवपूजेला जायचं. तू काय घेणार? मावशे मुक्ताईवरती माझी खूप भक्ती बघ. बर देवीसाठी मी गजरा घेतलेला आहे, बेणी घेतलेली आहे, सुंदर फुलाचा गजरा, नारळाची ओटी घेतलेली आहे. त्यात पेढेही आहे, हळदी कुंकू आहे. म्हणजे भरपूर असं ताट भरून घेतलं. हो कारण मी मुक्ताईची खूप भक्त आहे. बरं तू निघालीस? निघाली. चालायचं का? चालायचं. काय ग? अगं तू काय देते दर्शनासाठी? म्हणजे देवाच्या दर्शनासाठी मी घ्यायला पाहिजे. तरी घेतलं पाहिजे ना. म्हणजे तुम्ही घेतलं की हो तुमच्यावर भागून? काय आमच्यावर भागून? म्हणजे तुम्ही घेतलं ना. तुझ्या प्रपंचासाठी तू विक्री करत नाही का गाया दुधाची? बरोबर आहे तुझं म्हणणं. पण तुझ्या म्हणण्यानुसार मी घेणार. काय घेणार? इथून पाठीमागं कुणी घेतलं बी नसन आणि इथून पुढे कुणी घेणार बी नाही. असं त्यासाठी मी त्या देवाच्या देवपूजेसाठी आहे ना धोत्र्याची फुलं घेतलीत. काय गे काय झालं? वय झालं पण तुला सोय नाही आली. झालं काय? काय झालं म्हणजे? अगं धोत्र्याची फुलं ही महादेवाच्या पिंडीवर वाहल्या जातात, मुक्ताईच्या नाही. आपण कुठं चाललोय? देवाचा देव कोण? आपला कृष्ण. काय केलं? त्याच्या पूजेसाठी झाले. बरोबर आहे ना? काय कृष्णालाही धोत्र्याची फुलं चालत नाही. महादेवाच्या पिंडीला आणि बजरंग बलीला तेवढी फुलं चालतात. बरोबर आहे तुझं म्हणणं. तू महादेवाची भक्त आहेस, खूप मोठी भक्त आहेस, मला माहित आहे. मुक्ताईच्या जाता जाता महादेवाची पिंड लागते, त्या पिंडीवरती फुलं व्हायची आणि पुढचा मार्ग चालायचं. मग देऊ का आवाज? चला बाजारला चाललाय मग त्यांचा रस्ता अडवला पाहिजे. हे धोतवाडी उभी राहा, हे खलेवाडी उभी राहा, हे उभी राहा. अगं नाही म्हणाली, अगं अगं मावशी म्हणाली. त्या माणसाची माझी ओळख नाही, पाळत नाही, घेणं नाही, देणं नाही, उठणं नाही, बसणं नाही. आणि गप्तीशी माझं ठरलं तो. चांगलं वाटत त्याने हात सोडायला म्हणजे काही चुकलंय का? म्हणजे मी धरायची जागा चुकलो मग काय करायला पाहिजे? काय हरकत नाही, तू सांगतेस सोडलो. काय ठरायला लावतेस का? मग पदराचं नाव कधी घेणार? अगं मी किती वेळ झालाय तुम्हाला हाक मारतोय, थांबा थांबा म्हणून एकही गवळण ऐकायला तयार नाही. पुढे हा म्हणतो थांबा. आंबा बघतो आंबा. हे भाऊ हे काय आंब्याचे दिवस नाही. माझ्या पुरीचे काय आंबे शिल्लक नाही, पण ह्या म्हातारी जवळ 2 आंबे शिल्लक आहेत. त्याच्यातल्या कोळ्याचा टाकलं का तरी आता रे अगं आंबा मागितला नाही, थांबा म्हणजे उभ्या राहा. थांबा म्हणतोय तुला असं विचारायचंय आता थांबा म्हणणार तू आहेस तरी कोण? अरे तुला वाटायला काय तुला बोलले का पाणी मग ठसा का तुला 6 महिन्याला ठेवलं देणार आता रे. अगं ज्या श्रीकृष्णाची तू आतुरतेने वाट पाहतायस तो श्रीकृष्ण मी तुमच्या समोर उभा आहे, नीट पहा. अरे तुझी तुला नेला चौकाच्या खांद्यावर, चौकाला पूर्ण तो परत आणलं, खाली पाहिलं मग अंगामध्ये शर्ट आहे, डोक्यात वडकाचे तुला जे व्हायची
पाहिला काय देव पाहिला नाही हा. का कुंजवनात आम्ही नेहमी देव बघतो तो काळ्या सावळ्या रंगाचा हा तर तो काळ्या सावळ्या रंगाचा हरणासारख्या डोळ्याचा असे हरणासारखे त्याचे डोळे अरे एवढे डोळे असतात का हरणासारख्या अशी नाजूक डोळे नाजूक डोळ्याचा त्याच्या पायी पद्म त्याच्या पायी पद्म होते पद्म होते त्याच्यात तुला आहेत का काय आहे आहे ग सारा मुदाचा वगाड आहे अगं फक्त मी नारळ फोडलं ते पाणी माझ्या पायावर अगं नारळ फोडली अरे मावशी त्याच्या हातामध्ये सप्तसुराची बासरी होती ग हातामध्ये फक्त सुराची बातमी आणि त्या बासरीला लाल लाल गोडे कृष्णाच्या हातामध्ये मोठे होती आणि बासरी होती राहिली बासरी तुझ्या हाताच्या लाकूड तरी अरे बाबा त्या सणाची बासरी नटवली होती ती बासरी कशी होती काळ्या सावळ्या रंगाची तोंडाला थोडीशी लाल लाल कलर दिलेला कलर सणानिमित्त नटवलेली त्याला दोन गोंडे रेशमाचे गावमध्ये घेणार रेशमाचे बाजूला काळ्या पिवळ्या झेलल्या रेशमाच्या ठिंबिळ्या तुला सांगायची म्हणजे असं मावशे त्या कृष्णाच्या कानी कुंडल होते कुंडल याच्या सुद्धा आहेत का याच्या कानी कुंडल आहे कुंडल त्याच्या कुंडल आता खाली आले आणि कुणा पहिला तू कुठं होता वर आता कुठं आला आणि मग कुंडल कुठं आले हो बरोबर आहे हुशार आहे अरे हुशार आहे असं देव पाहिला म्हणजे आम्ही ओळख सांगायला पाहिजे तुम्ही स्वतःला देव म्हणता ना तुमची थोडक्यात माहिती सांगा तरच आम्ही समजू तुम्ही देव आहात मुलीला हात जोडायला सांग मुलीला हात जोडायला सांगितलंय पुरीला हात जोडा डोळे काय सांग पुरीला दोन्ही डोळे झाका आता रे करू बोला की सुरुवात पुरीला पुरीची दुकानं उलटी